श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आजचा हा संदेश खूप खास आहे, कारण हा संदेश त्यांच्यासाठी आहे ज्यांना वाटतंय की माझ्या आयुष्यात सगळं संपलं आहे, ज्यांनी तुमची साथ सोडली, ज्यांनी तुम्हाला एकटं टाकलं, ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, चिंता करू नकोस, चमत्कार होणार आहे. स्वामी भक्ता, तू या व्हिडिओकडे दुर्लक्ष केलंस तर पस्तावशील. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघ. तुम्ही खूप सहन केलं आहे. मनातलं दुःख कुणाला सांगितलं नाही, डोळ्यातलं पाणी लपवलं आणि शांतपणे सगळं सहन केलं. पण हे बघ, स्वामी म्हणतायत की मी सगळं पाहत होतो, पाहत आहे. तुमच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब मी ठेवतो. तुमच्या प्रत्येक वेदनेची किंमत आहे. आजपर्यंत जे लोक तुमच्यापासून दूर गेले, ज्यांनी तुमचं महत्त्व ओळखलं नाही, तेच लोक पुन्हा तुमच्याकडे परत येणार आहेत. होय, अगदी खरं आहे. कारण आता वेळ बदलणार आहे. तुमचं नशीब बदलणार आहे. तुमच्या आयुष्यात प्रकाश येणार आहे. स्वामी सांगतात, तुझं चांगला काळ सुरू झाला आहे. आता तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आता तुमचं कौतुक करतील. ज्यांनी तुमची साथ सोडली होती तेच आता तुमच्याकडे परत येतील. पण हे बघ, लक्षात ठेव बाळा, आतापर्यंत निर्णय तुमचा असेल. स्वामी तुम्हाला शक्ती देत आहेत, तुम्हाला ओळख देत आहेत. तुम्ही आता आधीसारखे राहिलेले नाही आहात. तुम्ही खूप काही शिकलात. दुःखातून, अपमानातून, एकटेपणातून तुम्ही सर्व काही सावरून आता खूप पुढे आलात. स्वामी सांगतात, मी तुला मजबूत बनवलं आहे. तुम्ही आता कोणावरही अवलंबून राहू नका, किंवा तुम्ही कोणावर देखील अवलंबून नाही आहेत. तुम्ही स्वतःच्या ताकदीवर उभे आहात. जे लोक तुमच्याकडे परत येतील ते फक्त तुमच्या यशामुळे येतील, कारण त्यांना कळेल त्यांनी काय गमावलं आहे आणि काय गमावलं होतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ती म्हणजे स्वामी म्हणतात, मनात द्वेष ठेवू नकोस. ज्यांनी चुकी केली त्यांना माफ कर, कारण माफी ही कमजोरी नाही आहे, तर ती तुमची ताकद आहे. जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हा तुमचं मन हलकं होतं आणि तेव्हाच स्वामी तुमच्यावर अधिक कृपा करतात. त्यामुळे स्वामी नेहमी भक्तांना सांगतात की कृतज्ञ राहा, आहे त्या सुखी राहा आणि कोणाचाही द्वेष करू नका. हे बघा, लक्षात ठेवा, कर्माचा हिशोब सगळ्यांना द्यावा लागतोच. ज्यांनी तुमच्याशी वाईट केलं त्यांना त्यांचं फळ मिळणारच. तुम्हाला काही करण्याची गरज नाही आणि तुम्ही त्याला शिक्षा देण्याची काहीही गरज नाही. मग तुमच्यात आणि त्याच्यात समोरच्यामध्ये फरक काय राहिला? त्यामुळे बघा, स्वामी म्हणतात, मी न्याय देईन. तुमचं काम फक्त विश्वास ठेवणे आहे. आता तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडणार आहेत, नवीन संधी येणार आहेत, नवीन लोक तुमच्या आयुष्यात येणार आहेत. तुमचं आयुष्य आता बदलायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल, नातेसंबंध सुधारतील, मन शांत होईल. प्रेक्षकांनो, स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला लागू पडतोय का हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये आत्ताच सुचवा, कारण स्वामींचा पुढचा संदेश खरंच तुमच्यासाठी धीर देणारा आहे. हे बघा, स्वामी सांगतात, तुझं नशीब आता तुझ्या बाजूने आहे. आज फक्त एक संकल्प कर, मी कधीही हार मानणार नाही. मी पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवेन. जर तू हा संकल्प केलास तर मी तुझ्याकडे कधीही अविश्वासाने पाहणार नाही आणि कधीच तुला अडचणीमध्ये अडकू देणार नाही. फक्त दररोज एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे नाव बघा, तुमचं आयुष्य बदलून टाकेल. तुमचं दुःख संपणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येणार आहे. आणि हो, ज्यांनी साथ सोडली तेच परत तुमच्याकडे येणार आहेत. शेवटी स्वामींचा एकच संदेश जो तुम्हाला धीर देणार आहे, तो म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला हा संदेश मनापासून अगदीच पटला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि स्वामी भक्तांनो, व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि
आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण स्वामींची कृपा ही तुमच्यावर आहे की नाही हे पाहण्यासारखे व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड नेहमीच करत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी स्वामी भक्तांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.